कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील गादी आणि मोदी यावरून सुरू असणाऱ्या प्रचारावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना जोरदार निशाणा साधलाय। कोल्हापुरात महापूर आला होता त्यावेळी भाजपचे नेते इथे आले नाहीत, तर मोदींनी गुजरातला मदत केली। गादीपेक्षा तुम्ही मोदीला मोठं समजता, गादी ही आमची परंपरा आहे। तुम्ही गादीला हात घालायचा प्रयत्न केल्यास आम्ही हात तोडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा सज्जड इशारा रोहित पवारांनी दिलाय। दरम्यान भाजप ब्रिटिश रणनीती आणून फोडाफोडीस तसंच संजय मंडलिक आणि राजघराण्यात देखील वाद लावण्याचं काम करत असल्याचा आरोप करत अजित पवार यांच्यावरही रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे। वेगवेगळी नावं आहेत त्यांच्याकडून घेतली जात होती, आता नंतर कुठेतरी वातावरण बिघडले। आता त्यांचाच एक प्रमुख प्रवक्ता आहे द्विवेदी, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय खालच्या लेवलचं वक्तव्य केलं। तुकोबरायांच्या बद्दल सुद्धा काही त्यांच्या नेत्यांनी आणि तथाकथित महाराजांनी वक्तव्य केलं भाजपच्या विचाराच्या। त्याच्याच बरोबर महात्मा फुलेंबद्दल बोललं गेलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोललं गेलं, तेव्हा मोदी साहेब चूप होते, तेव्हा फडणवीस साहेब चूप होते, तेव्हा भाजपचे नेते चूप होते। आणि जेव्हा राजकारण आणि इलेक्शनचं टाइम येतो तेव्हा मात्र यांना मोठे मोठे लोक आणि महाव्यक्ती नाहीतर पुरोगामी विचाराचे सर्व नेते त्यांना आठवतात। त्यामुळे लोकांना कळलंय भाजपला फक्त राजकीय पोळी भाजायची, बाकी काय करायचं नाही, विचाराचं यांना काही घेणं देणं पडलेलं नाही। तुम्ही जर बघितलं तर मंडलिक साहेबांचं वक्तव्य हे जर बघितलं तर कुठेतरी ब्रिटिश काळातली जी रणनीती आहे की भेदभाव करण्याची, तीच रणनीती परत इथं करण्याचा प्रयत्न केलाय। भाजपने पवार कुटुंब फोडलं, दुर्दैव आहे, पण आम्ही समजू शकतो, राजकीय कुठेतरी घराणा होतं। पण तुम्ही इथं येऊन दोन जे राजघराणे आहेत त्याच्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात। ब्रिटिश रणनीती हे तुम्ही राजघराण्याबद्दल आणून इथं द्वेष निर्माण करून, वाद निर्माण करून काहीतरी पोळी भाजण्याचा प्रयत्न जर केला असेल तर ही जी काही ब्रिटिश विचाराची भाजपची रणनीती ही कोल्हापुरात आणि महाराष्ट्रात चालणार नाही।